नमस्कार मंडळी. तर हे बघा, सकाळी उठल्या उठल्या सकाळची सगळी कामे आवरून घेतली आणि नंतर कोंबड्यांना पण दाणे टाकून दिले. कारण आपण जेवढी घरातल्या माणसांची काळजी घेतो तेवढीच यांची सुद्धा घ्यायला पाहिजे. कारण आजचा यांचा बाजारातला भाव इतका वाढला आहे की काय सांगावं. त्यापेक्षा आपण घरीच सगळं हे करून घ्यायचं. त्याच्यानं सगळं नैसर्गिक वातावरण राहतं. आणि नंतर तशीच साफसफाई करणं चालू होतं माझं. पण अचानक आमच्या गावामधल्या मॅडम आहेत, त्यांचा कॉल आला मला. आणि जे कमिटीचे सर आहेत, साहेब आहेत, ते येणार होते. तर त्यांनी मला मीटिंगमध्ये बोलवलं होतं पालक म्हणून. आणि नंतर आमचे माकडं बाजारात गेले होते, म्हणजे केस कापायला, कटिंग करायला. तर ते पण आलेच होते. आणि नंतर मस्त पोहे बनवले होते. तर आम्ही सगळ्यांनी मस्त नाश्ता केला. आणि तसं तर असं कुठंतरी जायचं असेल तर मग नाश्ताच बरा असतो. जेवण बनवायला खूप टाईम लागून जातो आणि पसारा पण जास्त होऊन जातो. त्यासाठी मी फक्त नाश्ता बनवला होता. तसं तर 9 वाजले होते. पण नंतर नाश्ता करून मस्त मुलांचं आवरून घेतलं आणि मी सुद्धा माझं आवरून निघाले शाळेत जायला. कारण लवकर कार्यक्रम चालू होणार होता म्हणून. आणि नंतर येऊन मस्त सगळी राहिलेली कामे आवरून घेतली मी. जी साफसफाई करायची होती ते पूर्ण केली. त्यामुळे दिवसा काही शूट केलं नाही. आणि संध्याकाळी माझं माकड मस्त दही खात होतं. कृष्ण भगवान आहे माझा हा. आणि नंतर आज खूप थकवा आला होता. तर काम करून करून तर फक्त खिचडी आणि अंड्याची सुकी भाजी बनवून घेतली होती मी. असा होता आमचा दिवस. चला भेटूया पुढच्या वेळी.